नमस्कार. होमशेफ अनितामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. येत्या मंगळवारी मकर संक्रांतीचा सण आहे आणि त्या सणानिमित्त घरोघरी केली जाणारी तिळगुळ वडी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. घरच्या घरी मऊ अशी तिळगुळाची वडी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण एकदा आता बघून घेऊया. सगळ्यात आधी मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत. कच्चेच पांढरे तीळ मी इथे घेतलेत, कप भरून घेतलेलेत. ज्या कपाने मी इथे गूळ मोजून घेतलाय त्याच कपाने मी इथे तीळ घेतलेलेत. साधारण 200 ml चा कप आहे. त्यानंतर अर्धा कप मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि पाव कप मी खोबऱ्याचा कीस घेतला. 1 चमचा भर तूप, वेलची पूड 1 चमचा आणि जायफळ मी इथे नंतर किसून घालणार आहे. तर आता आपण सगळ्यात आधी पॅन तापवत ठेवूया. अगदी मंद आचेवर आपल्याला तीळ सगळ्यात आधी भाजून घ्यायचे. साधारण 5 ते 7 मिनिटं तीळ आपले व्यवस्थित खमंग आणि मंद आचेवर असे भाजून घ्यायचे. तीळ भाजताना आच मंदच ठेवावी. आच वाढविल्यानंतर तिळाचा रंग जरी पटापट बदलला तरी त्याची चवही कडवट होऊ लागते. त्यामुळे अजिबात आच वाढवू नये. अशा प्रकारे आपले तीळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि ते गार झाल्यानंतर मी आता मिक्सरमधनं भरड अशी त्याची पावडर करून घेणार आहे. आता मी पुन्हा एकदा पॅन अगदी मंद आचेवर तापवत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी सगळ्यात आधी 1 चमचा भरून तूप घालतेय. त्यानंतर आपण जो 1 कप गूळ चिरून घेतलेला आहे तो सुद्धा मी आता या पॅन मध्ये घालतेय. आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला सतत ढवळत राहायचंय जेणेकरून आपला गूळ व्यवस्थित वितळेल. तोवर मी एका कुंड्यामध्ये जो आपण तिळाचा कूट करून घेतलेला आहे तो मी इथे घेतेय. त्यामध्येच मी घालतेय दाण्याचा कूट, वेलची पावडर आणि जायफळ. जे मगाशी मी जायफळ घेतलं होतं ते सुद्धा मी किसून घातलेलं आहे आणि हे सगळं इथे मिक्स करून ठेवते. आता तुम्ही बघू शकता हळूहळू आपला गूळ अगदी व्यवस्थित विरघळायला लागलाय. त्याच्यामध्ये अजिबात खडे राहता कामा नयेत. गूळ अगदी संपूर्णपणे व्यवस्थित विरघळला गेला पाहिजे. आता ह्या स्टेजला मगाशी आपण जे तिळकुटाचं आणि शेंगदाण्याच्या कुटाचं मिश्रण तयार केले ते ह्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून आच बंद करून तूप लावलेल्या ताटावर हे मिश्रण काढून पसरवून घेऊया. स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं सगळीकडे थापून घेता येतं. वरनं आपण खोबऱ्याचा कीस घालूया आणि पुन्हा स्पॅच्युलाने प्रेस करूया जेणेकरून आपला खोबरा किस त्यावर चिकटून बसेल आणि निघणार नाही. हे मिश्रण फार गार न करता कोमट असतानाच आपण सुरीने व्यवस्थित अशा वड्या त्याच्या पाडून घ्यायच्या आहे. मी आता ह्याच्या वड्या कापून घेतेय. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्या वड्या अशा छान कापून झालेल्या आहेत आणि 15 ते 20 मिनिटातच संपूर्ण गार झाल्यानंतर त्याची वडी आपण आता काढून घेऊया. अगदी सहज निघते ही वडी. तुम्ही बघू शकता अगदी बाहेर मिळते तशीच तिळगुळाची वडी मस्त आपली घरच्या घरी तयार झालेली आहे आणि खोबऱ्याच्या किसाने ती अगदी आकर्षक दिसते आहे. साधारण मी दिलेल्या प्रमाणामध्ये 19 ते 20 तिळगुळाच्या वड्या सहज होतात. अगदी सोपी रेसिपी आहे. जशीच्या तशी फॉलो केल्याने तुम्ही अगदी उत्तम तिळगुळाच्या वड्या घरच्या घरी करू शकता. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आठवड्यात.